सो हाय फ्रेंड, जय सियाराम सगळ्यांना. सोनाली पिसे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज काय नवीन स्पेशल डिश असेल बघा, तर तुम्ही नक्कीच बघा. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनलला बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. सबस्क्राईबर करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. तर बघा कसं मस्त अशी तरी आलेली भाजी आहे. तर ही तरी आलेली भाजी काय आहे, तर म्हटलं चला सासूबाई गावाला जायच्या म्हणते, तर त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल बनवायला पाहिजे, वेगळं काहीतरी. कारण गावी गेल्यावर विचारते शेजारी पाजारी म्हणा किंवा नातेवाईक, बाई गावाकडे पुण्याला गेली होती, सुनानी काय काय खाऊ घातलं, काय काय पिऊ घातलं, काय काय केलं, कुठं कुठं गेले. तर कुठं गेले तर ते कुठं न्यायचं होतं ते ठरवलं नव्हतं, म्हणून त्यांना म्हटलं चला आज त्यांच्यासाठी मिसळपाव करून घालूया. आणायचे घरात मटकी होतीच, मग मटकी होती, फक्त आपल्याला काय ग्रेव्ही बनवायची होती. तर साध्या सिंपल पद्धतीने हा ग्रेव्ही बनवली मसाला ह्याची मिसळची, आणि मिसळ मसाला टाकून मस्त असा मिसळपाव बनवलेला आहे. तर सगळ्यांना खूप आवडला होता. मिसळपाव हा मस्त सगळ्यांचा फेवरेट असतो आणि कुणाकुणाला आवडतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मुलांसाठी मस्त मेनू बनवला होता, सासूबाईंसाठी स्पेशल काहीतरी म्हणलं चला. तर त्यांच्या बघा, त्यांना ताट वाढून दिलेलं आहे आणि थोडंसं रागात बघत आहेत, थोडं हसतेत, थोडं रागात बघतेत, मोठ्या नातवाकडे बघतेत आणि मी काय तर बोलते कुचकं, म्हणून त्यात चालू आहे. तर काय बोलू मी व्हिडिओमध्ये, असं त्यांचा गोंधळ चाललेला होता. आणि नंतर मग विचारलं की खाऊन बघा, तुमच्यासाठी स्पेशल बनवलं आहे असं आम्ही सांगत होतो. आणि ते कन्फ्यूज होत होत्या की काय बोलावं आणि काय नाही. मग नातीने समजून सांगितल्यावर मग खाल्लं आणि त्यांची ॲक्टिंग बघा, छान छान झालं आहे असं ते म्हणत होत्या आणि स्माईल खूप छान देत होते. तसं ते एरवी कमी हसतेत, आमच्याशी कमी बोलतेत, पण व्हिडिओमध्ये स्माईल खूप छान देत आहेत. तर कोणाच्या सासूबाई अशा असतात सांगा. माझ्या तर सासूबाई अशा आहेत की एरवी कमी बोलतेत, कमी हसणं, कमी बोलणं आहे, मोजकंच बोलणं असतं त्यांचं. आणि जेव्हा बोलायला लागल्या म्हणजे खूप बोलतेत, खूप बोलतेत, नाही म्हणजे नाही. मग असं वेगळ्या वेगळ्या दिशेला चेहरे असतात मग आमच्या सासूनांचे. पण भांडणं नाही करत आम्ही. पटलं नाही आमचं काय तर शांत बसतो, वाद घालण्यात बसत नाही. तर बघू शकता इथं मस्त असं फरसाण आणलेलं होतं. हा महालक्ष्मी फरसाणचं होतं आणि हे फरसाण खूप टेस्टी होतं. आम्ही चहा फरसाण पण खातो, मला चहा फरसाण खूप आवडतं, मला माझ्या लेकीला. तर बघा, तर चला मस्त अशी तर्रीदार आपली मिसळ तयार झालेली आहे. तर मिसळ ही कुणाकुणाला आवडते मी कमेंटमध्ये सांगाच म्हणले. तर बऱ्याचशा ताईंच्या कमेंट येत नाहीत, पण स्वामींच्या मंदिरात गेलं की खूप छान छान कमेंट येते. तर स्वामींच्या मंदिरात काय होतं ताई, मला जायला जमत नाही कामामुळं आणि कंटाळा खूप. आळस हा माणसाचा शत्रू आहे आणि तसंच माझ्या की काहीतरी बनतं आणि माझा आळस माझा शत्रू बनून जातो आणि मग मी कामावरून एकदा आले की परत कुठं जाऊशी वाटत नाही आणि मग असं काहीतरी उचडपाचड करत बसते. तर चला, जय सियाराम, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.